हे बघा मॅच सुरू होते आणि त्या अगोदर महत्त्वाची सूचना आहे आयोजकांच्या वतीनं. आलेले प्रेक्षक राजा वर्ग खेळाडूंना विनंती असेल आपल्यासाठी पार्किंग आहे समोर भरपूर, रस्त्यामध्ये कोणीही गाड्या लावू नका जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या, ही महत्त्वाची सूचना आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योग्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकवीरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. ही मानाची, ही अभिमानाची, ही पर्व पहिल्याची ही स्पर्धा आता फक्त संतनगर किंवा विरार किंवा वसई तालुकापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्णतः पालघर जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धेची एक वेगळी चर्चा चालू आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये JSM बोळींज अर्थात जय संतोषी माता बोळींचा संघ आणि त्यांच्या विपक्षात प्रचंड मोठा अनुभव असणारा टीम प्लेयर्सचा संघ. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संथ गतीने सुरुवात. प्रदीप यावेळेला आखूट टप्प्याचा लोअर फुलटचा चेंडू होता आणि त्याला 2 खेळाडूंच्या मधून धाडलाय सीमारेखा पार. प्रदीप वन मॅन आर्मी म्हणून सातत्यानं JSM बोईंग संघाकडे, ह्या खेळाडूकडे एक आशाभूत नजरेनं पाहिलं जातं. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना देखील ह्याच खेळाडूनं सामना फिनिश केला होता. थोडासा हा डिफिकल्ट तो लॉट्स होता आणि तिथून एक तर्फा JSM बोईंग संघ कागदी पत्रे तितकासा स्ट्रॉंग नाहीये, परंतु स्वाभाविक खेळ यंदाच्या हंगामामध्ये JSM बोईंग संघाचा प्रभावित करणारा आपण पाहिलंय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 9 धावा धापकावर येत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट, एक चौकार आणि त्या चौकारानं धापकावर आतापर्यंत चांगली सुरुवात होत असताना पंचांना हात हवेत आहे. आता तो घरघर 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 असा फिरवला जातोय. अर्थातच काय तर येणारं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. 2 खेळाडू ते सर्कल आणि त्या सर्कलच्या मध्ये आता उभे करावे लागणार आहेत. फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं ती सुवर्ण संधी आहे, परंतु कोण कोणावर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करणार ती येणारी काळ आणि वेळ दर्शवणार आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 मध्ये आतापर्यंत 9 धावा धापकावर येत आहेत. दुसरीकडून वैभव दादा नवार, दादा गोलंदाजी मार्कवर आहे. जय मिस्त्री वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी लगातारचे 5 चौकारांचा त्यांचा देखील तो एक वेगळा विक्रम. यंदाच्या वर्षामध्ये JSM बोईंग संघ आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक इंडिव्हिज्युअल विक्रम आणि ते निखिल असेल, जय मिस्त्री असेल, त्यांच्या नावावर बरेच असे यंदाच्या वर्षामध्ये ते विक्रम आहेत. परंतु सांघिक यश मिळणार का ह्या स्पर्धेमध्ये, ह्या मानाच्या स्पर्धेमध्ये? त्यासाठी ते कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 10 धावा धापकावर येतात. सिद्धांत वारंग आज अनुपस्थित आहे आणि त्याची जागा भरण्यासाठी अपकमिंग यंगस्टर खेळाडूला ती संधी देण्यात येते. 10 धावा धापकावर येत असताना पुन्हा एकदा वन येणारा चेंडू होता. लेग ब्रेकचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर लाईन आणि त्याला सन्मान देत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर येत असताना आतापर्यंत 11 धावा ह्या धापकावर येत आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. रोहित घाडी सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 12 धावा धापकावर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 9 धावा धापकावर होत्या. फ्लाइंग स्टार्ट आणि त्यानंतर ह्या वेळेला एक्सेलेट करत असताना रोहित घाडीचं आपण ते क्षेत्ररक्षण पाहिलं. चांगल्यारीत्या फील्ड करत असताना सिंगल धाव धापकामध्ये. पहिल्या 3 मध्ये 3 आणि यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने आक्रमण होतं, परंतु सिंगल धाव.
चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 4 धावा धावफलकामध्ये येत असताना 13 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. पाचशे 2 गोलंदाज आपण प्लेयर संघाचे पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं ते एक वेगळं शस्त्र आहे. प्लेयर संघाचं खऱ्या अर्थानं ते ताकद आहे. विशाल सिंग असेल, समीर दादा विचारी असेल, दोन खेळाडूंकडे कशा प्रकारे ते धावा येणार आणि त्यासाठी हे दोन खेळाडू आतापर्यंत कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये करतायत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये येत असताना आपण पाहतोय. खोलवाटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर. ऐकूया डीजेला. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं पंकज दादा मिश्रा मास्टर माइंड आहे आणि त्या माइंडनं खऱ्या अर्थानं संपूर्णतः त्याच्या सोबतीनं त्याचा मित्र परिवार अर्थातच भूषण दादा राणमाळे असेल, जयेश पाटील असेल, हर्षद पिळाने असेल, वैभव निलखंठ असेल, अतुल निमदे असेल, प्रचंड मोठी मेहनत आज संपूर्णतः संतनगर गोविंद पथक, दत्तगुरु संतनगर क्रिकेट क्लबचा तो संघ असेल, प्रत्येकानं मेहनत घेतली आणि त्या बळावर ही स्पर्धा आज फक्त विरार किंवा वसई तालुक्यात नव्हे तर पालघर जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धेचा आता एक वेगळा इतिहास लिहिला जाईल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 15 धावा धावफलकावर येतात. येणारे 12 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील? समीर विचारे नावात विचारे आणि समीर दादा सातत्यानं आपण पाहायला गेलं ना तर त्याची बॉलिंग ऍक्शन आपण पाहू शकतो. ज्या वेळेला बॉल रिलीज करतो त्यावेळेला विचार विनिमय करून आणि त्यानंतर थोडासा पॉज घेतोय आणि त्यानंतर तो बॉल रिलीज करत असतो. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 2.1 चेंडूंचा खेळ. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. एक तेरी येतो, एक हमारी भी आहे असं यावेळेला टीम प्लेयर्सचा संघ पाहतोय. एकीकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्याच्या विपक्षात यंगस्टर खेळाडू जय मेस्तरीला आपण पाहतोय. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला पाहिला, निहाळला, सोडून दिला. चुकी आणि त्यानंतर 1+1 प्रथमतः गोलंदाजांकडून चुकी आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये वैभव दादा नवार. चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर 2 धावेने धावफलक. आतापर्यंत 18 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. JSM बोईंग संघ म्हटलं तर त्यांची एक ती वेगळी ताकद आहे. त्यांचं क्षेत्ररक्षण सातत्यानं आपण पाहिलं आहे. प्रदीपचा तो खेळ पाहिला, परंतु यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. पंचांकडे डिसिजन आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आता मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय. परंतु संतनगर आज जितके दहीहंडी गोविंदासाठी प्रसिद्ध आहे ना, म्हणजे क्षितिज उत्सव असेल, चॅम्पियन, त्यानंतर प्रो गोविंदा, महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील ते पार्टिसिपेशन. त्यानंतर वसई तालुका, पालघर जिल्हा, संतनगरचे एक वेगळं गोविंदा आणि त्या गोविंदा पथकामध्ये एक त्यांचं वेगळं नाव आहे. त्याचप्रमाणे संतनगर म्हटलं तर एक त्यांची युनिटी, त्यांचं एकोबा. त्यानंतर संतनगर म्हटलं तर संतनगरचा तो गणेश उत्सव. खऱ्या अर्थानं ना डीजे ना बँड, तर पारंपरिक पद्धतीनं अर्थातच काय मृदुंग, टाळ, ढोलकी आणि त्यावर संतनगरचा तो राजा आणि त्याचं ते विसर्जन दरवर्षी आपण थाटामाटात. ही संतनगरची एक वेगळी ओळख आहे आणि यंदाच्या वर्षामध्ये काय तर आता हा एक वेगळा इतिहास. अर्थातच पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि ह्या चषकानं खऱ्या अर्थानं वसई तालुक्याला, पालघर जिल्ह्याला, संतनगरला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मागच्या दिशेनं आतापर्यंत 18 धावा धावफलकावर येतात. पुढील चेंडू लोअर फुलटचचा चांगल्यारीत्या फील्ड आहे. तेजस, क्या बात है. 1 हँडेड स्वतःला पूर्णतः उडता तेजस आपण पाहिला. चांगल्यारीत्या फील्ड करत असताना आतापर्यंत 19 धावा धावफलकावर येत आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धावफलकावर येत असताना मॅचचे इक्वेशन खऱ्या अर्थानं एक 19 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे.
टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा खऱ्या अर्थानं त्या खोऱ्यानं आल्या आणि त्यानंतर धावेंना रोख लगावण्यात आता टीम प्लेयर्स संघाला यश मिळतंय. एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं आता मैदानात दाखवण्याचा तो प्रयत्न केला जातो. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे आणि सिंगल धाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितकीच महत्वाची असते. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 20 धावा धापकावर येतात. ऐकूयात छोटीशी धून. साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज बरोबरी कोणी करीना आज ट्रेंडिंगला त्याच नाव लई गाज हॅपी असतोय तो साऱ्यांच्या मनात बसतोय तो. यस प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आता पंकज दादाचं एक वेगळं स्थान आहे. पंकज दादांना ज्या प्रकारचं हे आयोजन केलंय ना राव, खऱ्या अर्थानं संपूर्णतः सॅल्यूट आहे. आमच्या संपूर्णतः असोसिएशनच्या संपूर्णतः समालोचकांच्या वतीनं एक वेळेला म्हटलं जातं ना की लग्न कार्य परवडतं, परंतु ह्या प्रकारचं आयोजन सॅल्यूट आहे राव. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 20 धावा धापकावर, येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील. विशाल सिंगची एक वेगळी ओळख आहे असं सातत्यानं विशालने दाखवून दिलंय. दुर्गेश आपल्यापर्यंत बॉल आलाय, आपण जाऊ शकता. आयोजकांनी कसल्याही प्रकारची कमी केली नाही या स्पर्धेत. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 21 धावा आतापर्यंत धापकावर येतात. अजून देखील येणारे 5 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील, किती धावांचा तो टार्गेट धापकावर ठेवला जाईल, हा साऱ्या गोष्टींवर आता येणाऱ्या त्या 5 चेंडू मध्ये ती काय वेळ दर्शवणार. परंतु पुन्हा एकदा ती संधी आणि यावेळेला आशुतोष प्रभुळकर धावचीच्या रूपानं अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. मोठमोठे घार केले गंमत मधी चल मागच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. 21 धावा धापकावर येत असताना यावेळेला दुर्गेश गोरे हा खेळाडूला भेदून येतोय चेंडू. सीमारेखा बार, चौकार. स्वरूप दाभाडे गंमत मधी चल सडू नको खुन्नस मधी. थँक्यू. दुर्गेश गोरे वसई तालुक्यातील एक नामांकित क्षेत्ररक्षणामध्ये हा खेळाडूची ओळख आहे आणि त्या खेळाडूला भेदून जातोय चेंडू. यावेळेला दुर्गेश फेकी होती, परंतु विशाल सिंग यांच्या हातामध्ये चेंडू तितकासा आला नाही. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 26 धावा धापकावर. पहिल्या 4 मध्ये 6 धावा आतापर्यंत धापकावर येतात. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. जय मिस्त्री एक अपकमिंग यंगस्टर आहे आणि जयचा तो खेळ आपण सातत्यानं मैदानामध्ये पाहिलाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी असेल, त्याचा तो खेळ लगातार से पार चौकार, 6 चौकारांचा तो विक्रम होता. जयच्या नावावर अनेक विक्रम, वैयक्तिक विक्रम यंदाच्या वर्षामध्ये JSM बोईंग संघाने त्यांना अनेक केलेले आहेत. निखिलचा देखील आपण ती चर्चा करणार आहोत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी येतोय. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडीबाद. स्वरूप दाभाडे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 27 धावा धापकावर. येणारी 24 मध्ये 28 चा पाठलाग करायचा तुर्ताज. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. जयू दुर्गेश 11 अर्णाला विपक्ष नवयुग 11 जयस्फूर्ती अर्णाला. अर्णाला नगरीतील अजून एक मोठी भिडत आपल्या भेटीला येते. इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो आपण टॉस करतोय, ह्याची देखील काळजी घ्या.
दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. जयू दुर्गेश 11 अर्णाला विपक्ष नवयुग 11 जय स्मृती अर्णाला. आसमां से आ जाते हैं जमीन हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. थँक्यू टीचर, थँक्यू थँक्यू. चला गुरुदत्त मंडलपाड्याचा एक प्रतिनिधी या कोणीतरी या. कॅमेरामॅन कार्तिक भाई फोकस करो. सन्मान या गोष्टीचा ज्याने आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात त्यासाठी आज सन्मान केला जातोय गुरुदत्त मंडलपाडा या संघाचा. चला या दोन्ही कॅप्टन आला असेल तर नवयुग जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या गेस जयू दुर्गेश 11. दोन परिवार मृदुल आणि दोन परिवार मधून ही लढत आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. मॅचची कहाणी काय आहे. किरण आल्यात, किरण आणि निखिल. किरणला बऱ्याच स्पर्धेनंतर ऍज अ कॅप्टन म्हणून आम्ही पाहतोय. चला लगेच मॅच चालू करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मनीष आणि तेजस यांनी खूप चांगला खेळ केला होता नवापूरच्या DNCC स्पर्धेमध्ये आणि आता या छत्रपती चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ राहणार आहे त्यावर सर्वांच्या नजरा. मॅच नंबर 2 त्या अगोदर मॅच नंबर 3 चा टॉस केला जातोय. नवयुग जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या गेस जयू दुर्गेश 11. टॉस नाही अहवाल आहे. तुमच्या हातामध्ये जे पॉकेट्स दिले गेल्यात त्याला ओपन केले. यस बॅटिंग करणार आहेत नवयुग जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या गेस बॉलिंग करतील. निको थांबायचं, चर्चा करायची. टॉस जिंकलाय, आतापर्यंत बॅटिंग करायचे. घरचाच जवळपास संघ आहे. किती धावांपर्यंत मजल मारायचे? 30-35 धावापर्यंत मजल मारू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर एक नंबर आहे. यस खूप सारा सगळ्यांच्या. किरण नाही. चला तर अहवाल असा आहे की नवयुग जयस्मृती अर्नाळा बॅटिंग करणार आहेत आणि जयू दुर्गेश 11 टीम फिल्डिंग करणार आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक पर्व पहिला आणि पर्व पहिला मध्ये येत असताना आपलं सहर्ष स्वागत असेल. येणारी 24-24 मध्ये 28चा पाठलाग अर्थातच माफक आव्हान आहे आणि तो पाठलाग करत असताना आता पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. मनीष विश्वकर्मा प्रचंड मोठा एक्सपिरियन्स. पुन्हा एकदा ती चुकी. यावेळेला झेळ पकडणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. येथून जयला रिस्क घेणं गरजेचं आहे. जी संधी येते आणि त्या संधीचं सोनं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल, नाहीतर अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल. टॉप 12च्या ठिकाणी आपण वळतोय आणि तिथून दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. या अगोदर टीम आगाशी विपक्षात गुरुदत्त मनवेलपाडा. बिग अपसेट ह्या स्पर्धेत अर्थातच यंदाच्या वर्षामध्ये जो लहरात असणारा संघ टीम गुरुदत्त मनवेलपाडा ह्या स्पर्धेबाहेर आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 2 खेळाडू खऱ्या अर्थानं जाणतात. सिद्धांत वारंग आज अनुपस्थित आहे आणि त्याच्या अनुपस्थित ज्या प्रकारचा खेळ गरजेचा होता आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत टीम प्लेयर संघानं दाखवलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत टीम प्लेयर संघाची. 28चा पाठलाग करायचा अशी सुरुवात दुसरीकडून देखील होती, परंतु समीरदादा विचारे, विशाल सिंग ज्या प्रकारे धावेंना रोख लागावलं आणि त्या बळावर खऱ्या अर्थाने एक माफक आव्हान. 28चा पाठलाग आणि 28चा पाठलाग करत असताना पहिल्या 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा धावफलकावर येत आहेत. अरे लाखो अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं, कोई पूछे
तो बता देना की ये सारे पगले क्रिकेट की दिवानी आहे. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट आज आम्हाला आवडते. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे. म्हणजे पाहणं आलेले येथे प्रेक्षक राजा वर्ग प्रत्येकांना टेन्शन आहे. कोणाला फॅमिलीचं टेन्शन, कोणाला EMIचं टेन्शन आहे, कोणाला धंद्याचं टेन्शन, कोणाला नोकरीचं टेन्शन आहे. परंतु क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम आज ह्या मैदानामध्ये आम्हाला जिंकायचं आहे. आणि ते कोणाच्या नावी जाणार त्यासाठी तो प्रयत्न आतापर्यंत 24 संघ, 24 संघातून आता 12ची लढाई आणि 12 मधून टॉप 6 मध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ टीम आगाशी. आता येथून येणारा संघ आतापर्यंत JSM बोईन संघाने देखील तो प्रभावित करणारा खेळ दाखवलाय. परंतु दुसरीकडून टीम प्लेयर्स आहे. अतिरिक्त धाव धापकामध्ये येत असताना यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू येतोय. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच तेजसचा खेळाला लागतोय पूर्णविराम. आमच्या यारीचा दम आहे भावा, आता आमची जायलंय हवा. आम हलक्यात घ्यायचं नाही, कुणी हलक्यात घ्यायचं नाही. अरे आमचा रुबाब काल पण होता ना, आज पण तसाच हाय. आमचा रुबाब काल पण होता ना, आज पण तसाच हाय. रोहित बीच रॉबी बाईचा रुबाब तसाच हाय. रोहित बीच रॉबी बाई. धन्यवाद डीजे. आणि रुबाबामध्ये ही स्पर्धा देखील त्या रुबाबामध्ये, त्या थाटा माटात, त्या उत्साहात पार पडणारी ही स्पर्धा आहे. धापकावर आतापर्यंत 11 आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ. पहिला गडी तेजस यावेळेला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर अमित लाड येतो. आतापर्यंत 12 धावा धापकावर. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. म्हटलं जातं ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं. परंतु आयुष्यात तुम्ही चांगले कर्म कराल, चांगले काम कराल तर देवालाही तुम्हाला द्यावंच लागतं. येथून सांगायचं इतकंच आहे की येथून परिश्रम करावे लागणार आहेत. येथून स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. येथून जर का पराभूत झालात तर ही मानाची स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वर्षभराची, अर्थातच 365 दिवसांची आपल्याला लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 14 धावा ह्या धापकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 14 धावा धापकावर. मनीष आणि अमित लाड हे दोन खेळाडू मैदानात. परंतु यावेळेला डिसिजन पंचांचा बोट हवेत. अर्थातच अजून एक बडी मछली जाल में फसी है. मनीष विश्वकर्मा ज्याला मैदान सोडावं लागतंय. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. काय उल्लेख आहे. डीजे मॅन देखील आज सुपर संडे सॅटरडे फायनल डेचा दिवस आणि फायनल डे मध्ये ती गीतं खऱ्या अर्थानं ती हृदयाला स्पर्श करून जाणारी आहेत. क्रिकेट आमची शान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. आणि म्हटलं जातं ना क्रिकेट ये बिल्कुल अरिजीत सिंह की गानी की तरह है. मतलब रुलाते भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है. जिसका नाम है क्रिकेट. आणि हा क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आम्हा प्रेक्षक राजा वर्ग, संपूर्णतः खेळाडू असतील, ह्या खेळानं आम्हाला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. आणि ह्या खेळाचे खरं तर आम्ही संपूर्णतः भारत राजा वर्ग हा संपूर्णतः ह्या खेळाचा आम्ही पूजक आहोत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 14 धावा धापकावर. 14 × 28. आता येणारे 12 मध्ये 14 धावा अजून देखील धापकावर बनवायचे आहेत. निखिल येतोय. निखिलवर मोठी एक जिम्मेदारी असणार आहे. 2 खेळाडू, दुसरीकडून 2 सलामीवर बॅटर. यावेळेला डगआउटच्या दिशेनं, परंतु सिद्धेश बडांबे स्वतः कर्णधार आहे. दुसरीकडून अमित लाड हे 2 खेळाडू मैदानामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू. यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड. आशुतोष प्रभुलकर. कोणत्याही प्रकारची आता चुकी नाही आणि अमित लाडला मैदान सोडावं लागतं. मॅच मध्ये पुन्हा एकदा येतोय ट्विस्ट. ऐकूया तुर्ताच डीजेची धून. क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा सा
साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दाढ़ी गुल, मेरा साहेब पावरफुल। 15 तो हो गया, 16 में लग गया, आई जवानी पटरी पे, पाउंड लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल। Yes, धन्यवाद. दांडी गोल नाही आहे, परंतु दुसरीकडून नॉन स्ट्राईक एंड धावचीच्या रूपानं आता खऱ्या अर्थानं अमित लाडला मैदान सोडावं लागतंय. 10 मध्ये 13 धावांची गरज. दुर्गेश गोरे न्यू बॅटर येतोय. निखिलचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये अगदी वेगानं ही घेतली जात आहे. 9 मध्ये 12 धावांची गरज. आतापर्यंत 16 धावा धापकावर येत आहेत. जिम्मेदारीनं खऱ्या अर्थाने येथून खेळ करणं गरजेचं असणार आहे. येथून जर का वेळ निघून गेली, खरं तर वेळेची योग्य किंमत ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाने घेतला जातो, परंतु संध्याकाळी तो 4 रुपये किलोनं हा रद्दीत देखील विकला जातोय. म्हणूनच म्हटलं जातं ना की जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. येथून कोणाला मिळणार धोका, कोण जाणार टॉप 6च्या दिशेनं, आणि त्यासाठी चालणारी ही कडवी लढत आहे. पराकोटींची लढत आहे. JSM बोईन्स आणि त्यांच्या विपक्षात टीम प्लेयर्स आहे. थोडासा आता अडचण आहे, थोडंसं प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे, परंतु म्हटलं जातं ना जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना जो खिलाड़ी बेहतरीन होते हैं. दर्द सबके एक ही है मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर भी जाता है. 7 चेंडू 10 धावांची गरज. आतापर्यंत 18 धावा धापकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडूंचा खेळ. लोअर फुटचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आशू पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. फेकीत नेकी दुर्गेश गोरे धावचीच्या रूपानं अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. क्रिकेट वाला हवा मुर्गा, क्रिकेट वाला हवा, क्रिकेट वाला हवा मुर्गा, क्रिकेट वाला हवा. प्रेक्षकांसाठी महत्वाची सूचना आलेले खेळाडू, आपण रस्त्यामध्ये ज्या गाड्या पार्क केल्या असेल कृपया करून आपल्यासाठी भरपूर मोठं मैदान आहे, तिथे आपण गाड्या पार्क करू शकता. थोड्याच वेळात मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. त्या कारणास्तव आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती असेल, गाड्या आपण पुढे मैदान आहे आणि तिथे पार्क करावेत. मॅचच्या दिशेनं वळतोय. येणारे 6 मध्ये 10 धावांची गरज आहे. विशाल सिंग, एकीकडे सिद्धेश बडांबे आहे. आशूने केलेली ती फील्ड चांगल्यारीत्या आतापर्यंत फील्ड केली जाते. तेजस दाभाडे रफ्तार का सौदागर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते आणि त्याच्या विपक्षात पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. संधी होती, परंतु येतोय चेंडू यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अतिरिक्त धाव धापकामध्ये ऍड होते. आता 6 मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा अजून देखील धापकावर बनवायचे आहेत. काय सामना रंगतोय, रंगलेला सामना, रोमांच थरार, पद आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, हे सर्व काही या सामन्यामध्ये पाहतोय. परंतु यावेळेला पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय. यावेळेला क्षमा नाही आहे. यावेळेला गडीबाद विशाल सिंग येतोय डगआउटच्या दिशेनं. भैया बंकू भैया कभी न हारे, बंकू भैया कर देते हैं वादे न्यारे, बंकू भैया और टक्कर चलाते हैं हमरे बंकू भैया. अटका दे झटका दे हाथी भी आए तो उल्टा ही लटका दे बंकू भैया. न्यू बॅटर निखिल येतोय. पहिला चेंडू डायरेक्ट हिट आहे, परंतु पंचांचा डिसिजन नॉट आउट म्हटलंय. येणारी का आणि वेळ सातत्यानं दर्शवून देत असतं. निखिल आहे न्यू बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आता 4 मध्ये 8 धावांची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. उंच तगडा ताकदवान तो आखोटापाचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला क्या बात आहे. 2 खेळाडू फक्त आणि फक्त आता पाहत राहिले. येतोय चेंडू सीमारेखा बार.
चौकार आता सेलिब्रेशन हे डगआउट मध्ये चालू झालंय. सहन शक्ती ठेवाव थोडी करील तो गेम सहन शक्ती ठेवाव थोडी करील तो गेम तुमचा पत्ता होईल गोल त्याला गत्ता होईल गोल त्याला डॉन म्हणतात डॉन तुमचा पत्ता होईल गान त्याला डॉन म्हणतात. Yes, सध्याच्या घडीला डॉन हा सिद्धेश बडांबे आहे. काय खेळ मैदानामध्ये सिद्धूने दाखवला आतापर्यंत चांगला खेळ. आपण किती बॉल खेळला हे महत्वाचं नाहीये, आपण काय करतो हे महत्वाचं आहे. आणि सिद्धूनं ज्या वेळेला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना आता 4 चेंडू 3 धावांची गरज. अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. स्वरूपची झालेली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर तब्बल 5 धावेनं मॅच इक्वेशन. 4 मध्ये 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा धापकावर बनवायचे आहेत. आता वेळ आता वारे पुन्हा एकदा प्लेयर संघाच्या बाजूने येत असताना आपण पाहतो. यावेळेला सामना 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 फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम प्लेयर्स अँड हार्ड लक टीम JSM बोईज. भल्या भल्यांना पाजलंय पाणी थांबवतोय. पंचांना चॅलेंज केलं गेले. स्टेपसाठी तो चेक केला जाईल, परंतु सेलिब्रेशन चुका घडल्या होत्या. स्वरूप दाभाडेनं पुन्हा एकदा ती संधी आली होती आणि त्या संधीला पुन्हा एकदा ती चुकी करत असताना आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. फेर आहे अर्थातच सामना. फिनिश.